90च्या दशकात जन्माला आलेलो आम्ही. लहानपणापासून अनेक गरिबीचे दिवस पाहिले आणि दिवस पाहत असताना आम्हाला कधी या सोशल मीडियाची सवय नव्हती आणि गोष्टी उपलब्धही नव्हत्या. परंतु आज चित्र बदललेलं दिसतं, कारण की आज लहान मोठ्या मुलांकडे सर्वांकडेच मोबाईल आहे आणि मीही ते बघतोय आणि अनुभवतो आहे. परंतु आजच्या जी जनरेशनला शॉर्टकट लगेच आवडतो, त्यांना फास्ट रिझल्ट हवा आहे, लाँग प्रोसेस नको आहे, लवकर सक्सेस हवं आहे पण सॅक्रिफाईस नको आहे. पण आपल्याला माहीतच असेल शॉर्टकटने मिळालेलं काहीच टिकत नाही. आणि मित्रांनो, आज मेहनत करत असताना रिझल्ट जरी स्लो दिसत असले, त्यामुळे शॉर्टकट आपल्याला लगेच स्मार्ट वाटायला लागतो. पण भावांनो, वेळ सांगते की कोण टिकेल आणि कोण गायब होतो. आजकालच्या मुलांना सोशल मीडियावर दिसण्यासाठी किंवा फेमस होण्याच्या नादात ओरल पिल्स, इंजेक्टेबल्स, मटेरियल यूज करतात आणि या शॉर्टकटच्या भ्रमामध्ये असं वाटायला लागतं की आपली बॉडी झाली म्हणजे आयुष्य सर्व काही झालं. परंतु परिस्थिती खूप उलट आहे मित्रांनो. शारीरिक नुकसान तर होतेच त्यामुळे, परंतु मानसिक संतुलन पण खराब होते. कारण कोणतेही इन्हॅन्सिंग ड्रग सर्वात आधी ब्रेनच्या नर्व्ह सिस्टमला स्टिम्युलेट करते आणि त्यामुळे एक्स्ट्रा एफर्ट आपल्याला लावता येतात. परंतु ह्याचे दुष्परिणाम असे की त्या गोष्टी वापरायच्या बंद केल्या तर पूर्वीसारखी मेहनत करायची मानसिकता राहत नाही आणि मानसिक संतुलन बिघडायला सुरुवात होते. घ्यायचे असतील तर घ्यावे, पण त्या लेवलची आपली गोल असावी तर ते यूज करावे, अन्यथा नाही यूज केले तरी चालतील. कारण की भावांनो, माझा अनुभव सांगतो, बीइंग अलाइव्ह इज अ रिअल फ्लेक्स, बट बी अलाइव्ह, बी स्ट्रॉंग मेंटली, सोशली अँड द लास्ट इकॉनॉमिकली.